ज्या मातेनं उभं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं ते स्वप्न आपल्या खांद्यावर पेललं ते राजा शंभू छत्रपती, या तीनही महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो, नतमस्तक करतो. खर तर महापुरुष आकाशातून वीज चमकावी तसं जमिनीवर जन्माला येतात आणि क्षणार्धात अंतर्धान पावावी तसं निघून जातात, असं कधी होत नाही. त्यांच्या येण्याला, त्यांच्या जाण्याला काहीतरी परंपरा असावी लागते. पण त्यांच्या जाण्यानंतरही गेली कित्येक वर्ष ते लोकांच्या मनाच्या सिंहासनावर नाव अधिराज्य गाजवत राहतात, ही सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट असते. खरतर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. हा इतिहास घडवायचा म्हटला तर इतिहास आठवावाच लागतो आणि इतिहास आठवायचा म्हटला तर इतिहासाचा अभिमान बाळगावा लागतो. तो व्यर्थाभिमान नव्हे तर तो सार्थाभिमान. इतिहासाचा व्यर्थ अभिमान हा ऐतिहासिक वारशाचा घात असतो, तर इतिहासाचा सार्थ अभिमान हा ऐतिहासिक वारशाचा अस्तित्वाचा ध्यास असतो. ज्या भूतकाळाकडे पाहिलं की भविष्यकाळ घडवण्याची वर्तमान दृष्टी प्राप्त होते, असा तेजपूर्ण इतिहास घडवला या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी. गेली 350-400 वर्ष झाली. आजही छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचा तेजस्वी, ओजस्वी, ज्वलंत, जिवंत, जाज्वल्यमान, तेजपुंज, तेजोमय असा अंगारमय इतिहास सांगितला जातो, लिहिला जातो, ऐकला जातो, वाचला जातो. आजही त्यांचं चरित्र आणि चारित्र्य आम्ही समजून घेतो. हे नुसतंच आमच्या दृष्टीने नव्हे तर संपूर्ण जगाच्या दृष्टीने एक महत्वाची आणि एक आनंदाची गोष्ट आहे. असं काय केलं असेल या राजाने, असं काय पेरलं असेल या राजाने, अशी कोणती दिव्य दृष्टी त्यांनी व्यक्तीला दिली असेल की ज्यामुळे 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांच्या फक्त देहाचं महानिर्वाण झालं, पण त्यांच्या गरिमी कावा या विचारांचं आणि स्वराज्य या आचारांचं देहावसान होऊ शकलं नाही. असं काय केलं असेल? काळाच्या पटलावर अनेक राजे झाले, अनेक महाराजे झाले, सम्राट बादशाह झाले, पण काळाच्या प्रवाहाबरोबर तेही विस्मरणात गेले. पण प्रत्येकाच्या मनाच्या सिंहासनावर नाव चिरंतन टिकून राहिलं ते फक्त राजा शिवाजीचं, राजा संभाजीचं. सांगावं लागत नाही कुणाला की शिवाजी महाराज कोण होते. जन्मताच आपली माती त्याच्या भावावर तुम्ही शिवछत्रपती नाव हे पूर्णच ठेवते आणि कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराज की ही किलकानी निनादते आणि आमच्या तोंडून जय कधी बाहेर पडतं आमचं आम्हालाच कळत नाही. आणि त्या काळात मुघलांचं राज्य होतं, आदिलशाहीचं राज्य होतं, निजामशाहीचं राज्य होतं, कुतुबशाहीचं राज्य होतं. मुघलांचं राज्य मुघल बादशाचं, आदिलशाहीचं राज्य आदिलशहाचं, निजामशाहीचं राज्य निजामशहाचं, कुतुबशाहीचं राज्य कुतुबशहाचं. पण स्वराज्य हे शिवरायांचं नव्हे, स्वतःच्या मालकीचं नव्हे, तर इथल्या सर्वसामान्य रयतेचं राज्य होतं. इतर बादशाह गडकिल्ल्यांवर राज्य उभारीत होते, पण माझा राजा रयतेच्या मनावर राज्य उभा करीत होता. इतरांचा ध्वज गडकोटांवर झळकत होता, पण माझ्या राजाचा ध्वज रयतेच्या मनामध्ये, रयतेच्या हृदयामध्ये आणि रयतेच्या श्वासामध्ये फडकत होता. हे शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. सगळ्यात मला राहून प्रश्न पडतो की ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं आगमन स्वर्गात झालं असेल त्यावेळेस स्वर्गात काय झालं? नृत्यांगना अप्सरा सरकन बाजूला सरकले असतील, 2 रसांच्या कलांचे झटकन अमृतात रूपांतर झाले असेल, सारे देव खडकन उठून उभे राहिले असतील, शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरे झाले असतील आणि म्हणाले असतील, राजा जगलास, तू खरं आयुष्य जगलास. वा, शिवछत्रपतींचं कर्तृत्व आम्हाला हेच सांगतं, कसं जगावं आणि कसं मरावं याचं अद्भुत तत्वज्ञान शिवचरित्रात सापडतं. मग मला एक प्रश्न पडतो, जर शिवाजी महाराजांचा एवढा जय जयकार होत असेल, जर शिवाजी राजे जर एवढे महापराक्रमी महाप्रतापी असते, जर शिवाजी राजांच्या रयतेवर एवढं उदंड प्रेम असेल, तर मग अशा प्रजाहित दक्ष राजाच्या पोटी जन्माला आलेला संभाजी कसा असेल? आपल्या कर्तृत्वात, आपल्या गनिमी काव्याच्या बळावर मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही हादरून सोडणारा दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेला संभाजी कसा असेल? संभाजी आजही घराघरात बोललं जातं की बाप शेर तर पोरगा 125. म्हणजे आजही बापापेक्षा पोरग 2 पावलं पुढंच टाकतं. मग दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशीत जन्माला आलेला संभाजी कसा असेल? संभाजी हा जर एखाद्या गावरान व्यक्तीला जर विचारलं की संभाजी राजे कसे होते तुम्हाला माहिती आहे का, तर तो म्हणतो संभाजी राजे रंगेल होते आणि रंगेल होते.
शिवाजींचा पुत्र रगेल आणि रंगेल, रेतीवर पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करणाऱ्या या राजाच्या पोटी जन्माला आलेला संभाजी रगेल आणि रंगेल. आम्हाला संभाजी राजांबद्दल फारसं सांगता येत नाही. याची आमची दोन मूळ कारण आहेत. पहिलं कारण, आम्ही खरा इतिहास वाचलाच नाही, खऱ्या इतिहासाच्या मुलापर्यंत आम्ही शिरलोच नाही, त्यामुळे आम्हाला माहितीच नाही. आणि दुसरं कारण, संभाजी म्हणजे काय हे एक दोन वाक्यात सांगण्यासारखी गोष्टच नाही. मग संभाजी म्हणजे नेमकं काय, संभाजी नावाचं वादळ म्हणजे नेमकं काय. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये बघतो की अनेक वक्ते मंडळी शंभू राजांवर भाष्य करतात, शिवशंभू चरित्र समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करतायत. कारण त्यांना माहिती आहे की या पुऱ्या महाराष्ट्राला, या महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला मार्गदर्शक ठरेल असं एकमेव चरित्र म्हणजे शंभू चरित्र. आणि मग आता मला कळायला लागलं, मग आम्ही इतिहासाची पानं चालायला लागलो, सत्याचा शोध आम्ही घ्यायला लागलो. आणि मग आता मला कळून चुकलं की संभाजी म्हणजे रगेल आणि रंगेल नव्हे, संभाजी म्हणजे व्यस्तपीन झालेला राजपुत्र नव्हे, संभाजी म्हणजे संभाजी शिवछत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आला मराठ्याचा पोरा. 14 मे 1657 पुरंदरावरती धुरंधराच्या पोटी जन्माला आलेला युगंधर म्हणजे संभाजी. वयाच्या दुसऱ्या वर्षी आई विना पोरका झालेला पोरगा म्हणजे संभाजी. वयाच्या 9व्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाऊन औरंगजेबाच्या नजर ठेवणारा शिवपुत्र म्हणजे संभाजी. वयाच्या 10व्या वर्षी 5000ची मनसबदारी स्वीकारणारा शिवपुत्र म्हणजे संभाजी. वयाच्या 13व्या वर्षी रायफा महारचा भर दरबारी सत्कार करणारा सच्चा मित्र म्हणजे संभाजी. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत महान ग्रंथ लिहिणारा संस्कृत महान पंडित म्हणजे संभाजी. वयाच्या 15व्या वर्षी नकसिक, नायिका भेद, 7 शतक सारखे 3 हिंदी ब्रिज भाषेतील, भोजपुरी भाषेतील महान हिंदी ग्रंथ लिहिणारा महान हिंदी पंडित म्हणजे संभाजी. वयाच्या 17व्या वर्षी कोंढा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारा शिवपुत्र म्हणजे संभाजी. वयाच्या 18व्या वर्षी स्वराज्याचा गादीचा पहिला युवराज म्हणजे संभाजी. वयाच्या 19व्या वर्षी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची जेहू ते पंढरपूर ही जगातली पहिली पालखी, पहिली वारी सुरू करणारा शिवांचा धारकरी, तुकोबांचा वारकरी आणि वारकरी संप्रदायाचा आधार म्हणजे संभाजी. वयाच्या 23व्या वर्षी छत्रपतींच्या गादीवर बसलेला स्वराज्याचा दुसरा छत्रपती म्हणजे संभाजी. आणि वयाच्या 23 वर्षापासून ते वयाच्या 32 वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तुगीज, डच, मुघल, फ्रेंच या 5 महासत्तांची निधड्या छातीने लढणारा, सह्याद्रीच्या वनामध्ये वनराजाप्रमाणे फिरणारा, वादळामध्ये सुद्धा दिवा होऊन जगणारा सहसत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे संभाजी. आता आम्हाला कळायला लागलं की संभाजी म्हणजे एक दोन वाक्यात सांगण्यासारखी गोष्ट नाही. अरे ज्यावेळेस औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन जेव्हा महाराष्ट्रावर आला त्यावेळी संभाजी राजांचं वय होतं 32 वर्ष. 32 या 32 वर्षाच्या छाव्यानं मुघली औरंगजेबाला फार सो की पळ करून सोडलं होतं. अरे मुघली संभाजी राजांचं नाव जरी ऐकलं तरी मुघली फौजेचं तोंडचं पाणी पळून जायचं, एवढी जबरदस्त जरब संभाजी राजांनी बसवली होती. तो जंजिराच्या सिद्धी, संभाजीराजांनी जंजिऱ्यावर हल्ला केला, त्या सिद्धीला अशी जरब बसवली, त्या सिद्धीनं पुन्हा वाकड्या नजरेनं स्वराज्याकडे कधी फिरकून बघितलं नाही. संभाजी राजांनी इंग्रज झुकवले, पोर्तुगीज वाकवले, मुघलांचं तर तोंडचं पाणी पळून लावलं. मी हा संभाजी राजांचा पराक्रमाचा आलेख तुमच्या पुढे थोडक्यात एवढ्यासाठी मांडतो की माझा राजा एवढा पराक्रमी असून, एवढा शूरवीर असून सुद्धा शत्रूच्या हाती लागावा का? तर याचं एकमेव कारण म्हणजे आमच्याच स्वराज्यातील काही स्वार्थी हरामजात माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी संभाजी राजांना कैद करण्यास औरंगजेबाला मदत केली. संभाजी राजांना कैद केलं गेलं आणि अतिशय अनन्वित अत्याचार करून त्यांना ठार मारण्यात आलं. आजही आमच्या समाजामध्ये अशी स्वार्थी हरामजात माणसांची कमी नाही. कुणी पुढे जाताना दिसलं की त्याला मागं ओढलंच म्हणून समजा. आमच्या डोळ्यासमोर एवढा मोठा इतिहास असून सुद्धा आमची जगण्याची वागण्याची पद्धत मात्र अजून बदलली नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका, सगळ्यात मोठी. गणोजी शिर्के संभाजी राजांच्या सक्का मेहुणा याच्या फितुरीमुळे संभाजी राजांना कैद व्हावं लागलं. जर असले फितूर जर आमच्या स्वराज्यात पैदा झाले नसते तर संभाजी राजांना कैद करणं औरंगजेबालाच काय, पण औरंगजेबाच्या पुढच्या 10 पिढ्यांनाही शक्य नव्हतं. इतकी अफाट ताकद होती राजाची. एके दिवशी
संगमेश्वरामध्ये संभाजीराजांची मसलत चालू होती. संभाजीराजे आपल्या सवंगड्यांना मार्गदर्शन करत होते. औरंगजेब 5 लाखाचं सैन्य घेऊन आलाय महाराष्ट्रात. एकतर या औरंगजेबाला याच मातीत गाडायचा, नाहीतर या मातीतून पळवून लावायचा, हाकलून लावायचा. यासाठी संभाजीराजे आपल्या सवंगड्यांना मार्गदर्शन करत होते. पण त्याच वेळी पन्हाळगडाजवळ मुकरब खानाचा तळ पडला होता. त्याच वेळी गणोजी शिर्क्यानं मुकरब खानाला बातमी दिली, हुजूर, संगमेश्वरामध्ये तळ पडलाय संभाजींचा. अवघे 100 भाला सोबत आजूबाजू कुमक करायला ठाणं नाही. एकदम पक्की बातमी. आणि मुकरब खानाला फक्त संधीच हवी होती. त्याला खात्री पटली. तो लगोलग तयार झाला. 5,000ची फौज घेतली आणि निघाला संगमेश्वरावर संभाजीराजांना कैद करण्यासाठी. संभाजीराजांना याची कानोखान खबर नव्हती. बघता बघता मुकरब खानानं संगमेश्वराची बेस ओलांडली. संगमेश्वराच्या पहारेकराने काहीतरी बघितलं, काहीतरी चमकताना दिसलं आणि दिसलं आणि बेंबीच्या देतापासून त्याच्या कप चमकले. हा टाकत मनोजी बाबांकडे गेला. मनोजी बाबा म्हणजे स्वराज्याचा सरसेनापती. मनोजी बाबांकडे गेला. मनोजी बाबा, घात झालाय, कुणीतरी संगमेश्वरानं गनिम धावत येतो या. तसा मनोजी बाबाचा काळजाचा ठोका चुकला. अरे राजा आहे कोणत्या गनिमाने टाळ साधला. बघता 500 मावळा सज्ज झाला. तसा मुकरब खान येऊनच पोहोचला संगमेश्वरावर. समोरचे 500 मावळे बघितले आणि आदेश दिला, यलका. तसं भयंकर युद्धाला सुरुवात झाली. कालवा उडाला. संगमेश्वर दणानून उठलं. कापाकापी सुरू झाली. मराठे सुसाट सुटले. जो समोर येईल त्याला कापत राहिले. माझे शिवराय म्हणायचे की माझा एक मावळा 100ला भारी आहे, पण इथं एक निधड्या छातीचा वीर माझ्या संभाजीराजेच्या रक्षणासाठी 500ला भारी पडत राहिला. बनव्यासारखा जाळत राहिला, वाऱ्यासारखा कापत राहिला. जो समोर येईल त्याला. तसा मनोजी बाबा धापा टाकत गेला. राजांना सांगू लागला, राज निघा राज नावडी जवळ करा राज. तसं संभाजीराजे म्हणाले, काय झालं मनोजी बाबा? कोण आपत लाई मोठी आहे राज निघा राज. कुठला गनिमाना डाव साधलाय राज निघा. तसे संभाजीराजे म्हणाले, नाही मनोजी बाबा, तुमच्या थकलेल्या खांद्यावर उभं स्वराज्य टाकून जायला मी राजे नाही झालो. इथंच मरू, पण रणांगण सोडून पळणार नाही. नाही राज निघा राज लाख मिली तरी चालतील राज, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे राज निघा. आई भवानीची आण आहे राज. तसं राजांना निघणं भाग पडलं. राजांसोबत कवी करत सुद्धा निघाले. दोघांनी घोड्यावर मान टाकली, दिकीबीत पाय अडकवले आणि टाच मारली आणि बेफान वेगानं दोघांची घोडी सुसाट सुटली. पण मध्येच येऊन गचकन थांबली. संभाजीराजेने समोर बघितलं. माणसं आपलीच वाटली आणि नद्या समुद्राला येऊन मिळतात, पण तिथं उलटच. त्या मानवी नदीला, त्या नावडी नदीला मुकरब खानाचा सेना सागर भेटायला आला होता. काठावर होता शिवपुत्र संभाजी. चोहो बाजूनी संभाजीराजा रेंगला गेला. चोहो बाजूनी यवनांचं सैन्य फिरलं. मध्ये संभाजी आणि कवी कलश आणि कडाला मुकरब. खिंचो तलवार उसकी. पण तलवार घ्यायचं कुणाचं धाडस होईना. एक पाऊल पुढं सरायचं आणि संभाजींची नुसती नजर वर उठायची. 4 पावलं मागं सरायचा तो. नाही जिगर झाली. अखेर मुकरब खानानं चोहो बाजूने दोरखंड फेकले आणि संभाजी चरबंदच झाले. शिवपुत्र संभाजी अडकला. संभाजी राजा मुघलांच्या कैदेत पडला. मराठ्यांचा छत्रपती मुघलांच्या पायात पडला. पण मस्तक ताटच होत. छातीही तशीच, रगही तशीच आणि बाणेदारपणाही तसा. बघता मुकरब खानाने दस्त केलं संभाजी राजांना आणि राहुला खाना तो म्हणाला, जितने जग हो सके उतने जल निकलना चाहिए यहाँ से. अगर पता चला इन मराठों को तो यही कबर बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादूरगड 350 मैलांचं अंतर आहे. एसटीनं जायचं झालं तरी 1.5 दिवस लागतो. मुकरब खानानं संभाजींना घेऊन हे अंतर चालत अवघ्या 4.5 दिवसात कापून पुरा केलं. पुत्र माग लागल्यासारखा पळत होता. पण दुर्दैव मराठ्यांचं,
किल्ल्याच्या तटा शेजारून संभाजींना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं की आपला राजा कैद झालाय. अरे गावच्या वेशीवरनं संभाजींना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला माहिती नव्हतं की आपला राजा कैद झालाय. कडेपर्यंत संभाजींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं होतं आणि औरंगजेबाला ही खबर द्यायला हे थांबत नव्हता. हुजूर हुजूर संभा गिरफ्तार हुआ. बड़ी खुशी की खबर है, संभा गिरफ्तार हुआ. आणि आल्या हेला औरंगजेब विचारत होता ठीक है तो नहीं है, क्या बकते हो? हाँ हुजूर, संगमेश्वर में मुकरब खाने दस्त कर लिया उन्हें. अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होना चाहिए. आखिर आई गया दखन का जुआ सिकंद में, अब दिखाएंगे उसे. लाया जाए उसे शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत त्याने आपल्या खांद्यावर मराठी तख्त पेरला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. आतापर्यंत त्याने राजवस्त्र घातले असतील, आता त्याला विदूषकी झबली घाला. आतापर्यंत मराठी शैचा मुकुट मिरवला असेल, आता त्याला घुंगराची विदूषकी टोपी बांधा. आतापर्यंत राजअलंकार घातले असतील, आता त्याला पोलादी काटेरी साखर दंडाने जखडवा. आतापर्यंत राजा म्हणून घोड्यावरनं पालखीतनं मेण्यातनं हत्तीच्या अंबारीतनं गेला असेल, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजा आला म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोलक असे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, आलमगीर औरंगजेबने संभाजी गिरफ्तार केलाय. आणि बरखून निघाली धिंड. विदूषकी झपली घातली, घुंगरासनी टोपी अडकवली, काटेरी साखर दंडाने जखडवून उंटाला बांधलं. अरे निघाली धिंड वाजत गाजत. अरे कुठल्या राजाच्या वाट्याला आली विटंबना, कुणी सोचलं? अरे मुघली छावणीत कल्लोळ कल्लोळ माजला होता आनंदाचा, आतुरले होते सारे. अरे 9 वर्ष ज्याने औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला, तो संभाजी आहे कसा? अरे कसा दिसतो, कसा आहे तो? कोण? अरे कोण कोण कोण? अरे कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या डोक्यावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभं राहून बघत होते. कसाय कसाय संभाजी. अरे निघाली धिंड वाजत गाजत. कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, धप छातीवर आदळायचा, रक्ताची चिरकांडी यात्रेचा कल्लोळ उडायचा. कोणतरी यायचं, उंटाची शक्ती पिरगायची, उंट थया थया नाचायचा, अंगावरचे काटेरी साखरदंड टोचायचे, बोचायचे, जागो जागी जखमा करायचे. कोणतरी यायचं, एखादं शिवी द्यायचं, कोणतरी यायचं, तलवारीच्या टोकानं संभाजीच्या शरीरावर रेषा उमटवायचं. अरे रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. अरे मातीवर रक्त 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 मुद्रा उमटवीत जायची. अरे कुणी सोचलं कुणाच्या वाट्याला आला हा अन्याय का? अरे झुकला असता, नमला असता, वाकला असता तर आयुष्यमध्ये जगला असता. मग का नाही केलं? का सहन करत राहिला? का सोबत राहिला? आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, मराठी दौलतीसाठी सहन करत राहिला. बघता बघता संभाजी राजांना औरंगजेबाच्या दरबारात नेलं गेलं. तख्ता सिंग झालेला आलमगीर औरंगजेब. दरबारात आलेल्या वजीर असद खान कणाला, संभा झुक जा वलंपना के सामने. आणि कणाला कवी कलश, राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे, खामोश. आणि सारी अशी समशेर आली गर्दनेवर, चुप चुप, याद रख अल्लाह ताला के दरबार में है तू, कैद में है तू, चुप. तसा एक आवाज आला, सबूर आसद सबूर, अभी बहुत कुछ पूछना है इसे. आणि आज ते कदम बादशाह हिंदुस्तान आलमगीर गाजी औरंगजेब दरबारातनं खाली उतरला. संभाजींच्या पुढाला तो रक्ताला संभाजी एकदा निहाळला आणि नजर स्थिरावली डोळ्यांवर. तीच नजर, तेच तेज. आणि औरंगजेब म्हणाला, 9 बरस का था ये, तब मिला था हमें आग्रा में, तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा, तुम्हें हमारा डर नहीं लगता? और ये संभा ने हमें जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने, तभी ठंडक नाबिल ना दी, लेकिन अब नहीं, अल्लाह ताला की मेहरबानी, आखिर आज कैद में है तू हमारे. आणि औरंगजेब त्या खुदाचे आभार मानायला खाली गुडघे टेकून बसला. नमाजाच्या रुखाता पडायला लागला.
आणि ती अवस्था बघून संभाजी राजांनी कवी कक्षाला विचारलं, कवीजी, कवी आहात आपण, मग सुचते काय या प्रसंगावर एखादी कविता? आणि आश्चर्य वाटतं कवी कक्षाला, अरे कसला माणूस आहे, मृत्यूच्या गोटात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे, याला भीती नाही, भय नाही. हा माणूस म्हणतो सुचते काय एखादी कविता, ही काय कविता ऐकायची वेळ आहे? आणि कवी म्हटला, हा हा राजन, का नाही, ऐका राजन, तुम हो सांजे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेज तौरंग. राजे, काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य. राजे, तुमचं तेज बघून स्वतः औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप, खामोश. आणि सर्वशी संसळे करताना बा, चुप चुप. बता संभा, बताओ, कहा रखा है खजाना, कहा रखी लूट. तसा कळाला संभाजी, अरे हिंदुस्थान आमचा खजाना, इथलं मातीचं कणन कण मानतो आम्ही सोनं. औरंगजेब, तू गेलास खजाना, तू गेलास हिंदुस्थान, पण मागणार नाही आम्ही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्थान हात मारून भीक देतो तुझ्या सारख्याला, घेत नाही असा घेऊन मनगटाच्या बळावर. तडफडत राहील औरंगजेब, तडफडत. ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में. हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात, का असं एकतरी पोरग माझ्या घरात नाही जन्माला आलं. आणि संभाजी म्हणाला, अरे तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी, कसा जन्मेल संभाजी तुझ्या कुशीत. संभाजी जन्मेल तो शिवछत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, कसा येईल संभाजी तुझ्या पोटी. संभाजी येईल तो सह्याद्रीच्या कड्यावर, आणि बस तुझ्या नरड्यावर. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करण्याची, त्यांच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. आणि चमकला औरंगजेब, त्याला काही कळे ना, अरे कैदेत कोण आहे, तू का मी. अखेर त्याने विचारलं, बता संभा, कौन कौन से सरदार शामिल थे तुम्ही. आणि उसाला संभाजी, अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे भते आम्ही, विकणार नाही मान, होणार नाही बेईमान. मारू इथंच, रक्ताचा अखेरचा थेंब थेंब असेपर्यंत इथंच. याद राख, सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतातही सिंहासारखेच. नको लागूच नादाला. अखेर औरंगजेब संतापला, ले जाओ इसको हमारी नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें जलाती बहुतों ने, काट डालो इसकी जबान बोलती बहुते, जाओ. आणि संभाजी राजांना औरंगजेबाच्या दरबारात नेलं गेलं. याच ठिकाणी आम्हाला आणखी एक कल्पोकल्पित रंगवलेली गोष्ट सांगण्यात आली की औरंगजेब संभाजी राजाला म्हणाला की तू जर मुस्लिम होत असला तर आम्ही तुला माफ करतो. आणि संभाजीराजे त्याला म्हणाले की तू जर तुझी मुलगी मला देत असला तर मी मुस्लिम होतो. संभाजी राजांचं चरित्र असं तसं बदनाम केलंच आहे, पण त्यांच्या शेवटच्या ज्वलन तेजस आत्मबलिदानाच्या वेळी सुद्धा त्यांना या बदनामीच्या आगात जाळावं, ही केवढी मोठी शोकांतिका. अरे काय जावं त्यांना या गे, अरे घडलंच नाही असं, झालंच नाही असं. औरंगजेबानं फक्त दोनच प्रश्न केले, दोनच लिहिलंय औरंगजेबाने, त्याच्या मृत्यूपत्रात दिलंय. पहिली चूक केली शहाजहाननं, त्यांनी शहाजी राजांना कर्नाटकात परत जाऊ दिलं. जर शहाजीच मारला असता तर शिवाजी खराच राहिला नसता. दुसरी चूक केली मी, आग्र्याच्या भेटीत शिवाजीला जिंदा वापस जाऊ दिलं. जर शिवाजीच मारला असता तर संभाजी खराच राहिला नसता. उभ्या आयुष्यामध्ये दोन चुका झाल्या, तिसरी नाही करणार. आणि राहिला सवाल, तुझी मुलगी मला देत असतात तर मुस्लिम होतो वगैरे वगैरे बाजार गप्पांचा काही अर्थ नाही आहे. कारण औरंगजेबाला एकूण 5 मुली होत्या. पहिली मुलगी जेबुन्निसा, ती शहाजहान बरोबर आग्र्यातच होती, ती तिथंच मेली, ती महाराष्ट्रात कधी आलीच नाही. मधल्या 3 मुलींशी स्वतः औरंगजेबाने लग्न केलेली आणि 5वी जिनतुन्निसा, ती औरंगजेबाबरोबर महाराष्ट्रात आलेली. ज्यावेळी संभाजीराजे पकडले गेले त्यावेळी संभाजीराजांचं वय होतं 32 वर्ष, 32. आणि या जिनतुन्निसाचं वय होतं 46 वर्ष.
ज्यावेळी संभाजीराजे पकडले गेले त्यावेळी संभाजीराजांचं वय होतं 32 वर्ष आणि या जिनेतुनीसाचं वय होतं 46 वर्ष. कुठला 23-30चा पोरगा म्हणेल मी 50च्या बाई बरोबर लग्न करतो? कुठला इतिहास आहे? संभाजीराजांचा संघर्ष हा केवळ धर्मसंघर्ष नाही तर तो सत्ता संघर्ष आहे. शिवरायांनी सगळ्या जाती धर्मांना समान न्याय दिला आहे. संभाजीराजांनी सुद्धा तेच पथ्य पाळलंय. अगदी अखेर औरंगजेबने सुनावलेला सजेचा अंमल चालू व्हायचा. सदाय डोळे काढायचे. संभाजीने बघितलं करून लालबुंद तापलेल्या तप्त सळा घेऊन त्यांना दिसले आपशी. धुरांच्या रेषा हवेत सोडतात तसतंय तर लालबुंद तप्तच आणि कळून चुकलं. डोळे जाणार आता आणि संभाजीने मिटले नेत्र आणि डोळ्यासमोर उभे राहिले राजा शिवछत्रपती, मासाहेब जिजाऊ, आई सईबाई, माऊले, स्वराज्य, गडकोट. अरे या डोळ्यांनी घेतलं दर्शन स्वराज्याचं, या डोळ्यांनी घेतलं दर्शन आबासाहेबांचं, मासाहेबांचं, आऊसाहेबांचं. अरे या डोळ्यांनी घेतलं दर्शन, या डोळ्यांनी बघितलं स्वतः स्वराज्य संवर्धनाची, या डोळ्यांनी घेतलं दर्शन आबासाहेबांचं, मासाहेबांचं, आऊसाहेबांचं. तेच डोळे समाजी उघडले डोळे समोर त्या लालबुंद तप्तसया आल्या समोर घुसल्यात तर यत्नांचा जाळ जाळ झाला नुसता. सळ्या गेल्या आत 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 निघाल्या त्याच वेगानं बाहेर. डोळे नव्हते कुठं, उरल्या होत्या फक्त खोपल्या काळ्या कभिन्या उघडं टर्क बाहेर फेकणाऱ्या. अरे पायात काटा घुसला तरी 8 दिवस पाय धरून बसलो आम्ही. डोळ्यामध्ये लालबुंद तापलेल्या तप्त सळ्या गेल्या असतील. किती किती सोचलं असेल, किती सहन केलं असेल, किती. पण त्याच वेळी सजेचा दुसरा अंमल चालू झाला. जबान छाटायची. हपशी आले लागलं की नंगी तलवार घेऊन, पण जबान छाटणार कशी? संभाजीचं तोंड बंद. मग दोन्ही जण पुढे आले. कानावर दाबूचोड दिलं, दाबूचोड, पण जबडा उघडेना. मग एकानं मस्तकावर प्रहार केला पण जबडा उघडेना. अरे उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात यांच्या अवकात सांगणारा संभाजी आहे. पण त्याच वेळी एकाने युक्ती केली. संभाजी राजांचं नाक दाबून धरलं. श्वासात सांची घेतली, सांचीत पकडलीची, ओढली बाहेर, नंगी तलवार नकलेकली आणि सप तोंडात उखळलं लालबुंद. ती जीभ पडली होती समोरच वळवळत. ती जीभ सुद्धा तयार नव्हती संभाजी राजांपासून पोरकी व्हायला. आणि ज्या जिभेनं उमटवले बोल जगदंब जगदंबच, ज्या जिभेनं दिली केळकारी हर हर महादेवची, ज्या जिभेनं केला जागर जय भवानीचा, जी जीभ म्हणत राहिली आई साहेब, आऊ साहेब, बाबा साहेब, ती जीभ पडली होती समोर वळवळत. एक नाही, दोन नाही, तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालला होता.